नमस्कार, कला दालनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ना आपण माझ्या फ्रीजची टूर करणार आहे. तर फ्रीजमध्ये कसं आपण मॅनेज करून ठेवू शकतो. अगदी इमर्जन्सी पाहुणे कोण आले काय आले तर आपली खूप गडबड होते. तर आपल्याला फ्रीजचा खूप उपयोग होतो. पण फ्रीजमध्ये ठेवू नये म्हणतात आपण असं करून. पण इमर्जन्सीसाठी आपल्याला ठेवावं लागतं त्या गोष्टी. सर्व्हिसवाल्या पण लेडीज असतात तर त्यांना पण खूप गडबड असते. तर त्यावेळेला कसं मॅनेज करायचं ते मी तुम्हाला सांगते. चला बघूया आपण. माझा सॅमसंगचा डबल डोअरचा फ्रीज आहे हा. वरती मी बघा फ्रीजवर 2-3 लावलेलं आहे, फक्त कोणीतरी दिलेलंच आहे ते. आणि हे आता मी फ्रीजच्या डोअरला ना नॅपकिन लावलं आहे. कारण काय होतं, आपण फ्रीज उघडताना ना आपला हात स्वयंपाकात असतो, त्यामुळं फ्रीजची तिथली जागा ना खराब होते आणि तांबरते. त्यामुळं मी तिथं नॅपकिन लावला आहे. तो नॅपकिन तुम्ही आज 4 दिवसातनं 8 दिवसातनं आपण धुवू शकतो. पण हे इथं मी बरण्या अशा ठेवल्यात, कारण काय होतं आपल्याला पटकन भाजी काहीतरी करताना कोथिंबीर कढीपत्ता मिरची लागते. त्यामुळे दरवाजाला मी असं ठेवलेलं आहे, दरवाजाला ठेवलं आहे कारण पटकन घेता येतं आपल्याला. आणि हे पण वरचं आपल्याला पटकन हाताला येतं आपल्या. हे बघा, हे मी रिलायन्समधनं बरण्या आणल्या त्या एकसारख्या. हे छान बसल्यात इथं. 7 बरण्या बसल्यात बरोबर इथं बघा. तुम्ही पण आणू शकता. ह्याच्यामध्ये मी काचेच्या आहेत त्या. ह्याच्यात मी लसूण सोलून ठेवलाय. लसूण सोलला की बरं पडतं पटकन भाजीत घालायला. हे लसूण खोबरं आहे. लसूण आणि खोबरं मिक्सरला बारीक करून ठेवले मी ह्याच्यामध्ये. भाजीमध्ये त्यांनी पटकन आपल्याला घालता येतं. गवती चहा आहे हा. चहामध्ये आपल्याला गवती चहा लागतो ना, मग असं चिरून ठेवलाय मी, म्हणजे पटकन आपल्याला चहा करताना घालता येतो. हे आलं किसून ठेवलंय. चहामध्ये सुद्धा आपल्याला आलं घालता येते, भाजीमध्ये सुद्धा घालू शकतो घालायला. आलं लसूणची पेस्ट करून ठेवली आहे याच्यामध्ये. ह्याच्यात हिरवी मिरची मी वाटून ठेवते, पण आत्ता नाही ठेवलेली, रिकामी आहे बरणी ही आत्ता. आणि हा चहा मसाला आहे. चहाचा मसाला केलाय मी हा. फ्रीजमध्ये ठेवले की जरा थोडं पटकन आपल्याला खराब होत नाही वस्तू. ह्याच्यात कोथिंबीर आहे, मी निवडून अशी टिश्यू पेपर टाकलाय खाली, छान राहते. कढीपत्ता ह्याच्यात ठेवलाय असा, टिश्यू पेपर टाकलाय खाली, म्हणजे पाणी त्याचं ऑब्झर्व करतं त्याच्यामुळे. हिरव्या मिरच्या आहेत, देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या. मी शक्यतो धुवूनच ठेवते फ्रीजमध्ये सगळं. लिंबू पण छान राहतात. प्लॅस्टिक जास्त वापरू नये म्हणून मी काचेचे ठेवल्या त्याच्यामध्ये. तर खालच्या साईडला बघा मी सॉस आहे, आणि हे छोटंसं असं हे घेतलंय, त्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स, इनो सॉस, हे ह्याचं हे ठेवलं इलेक्ट्रिक, हे कधीतरी इमर्जन्सी लागतं म्हणून आपल्याला. त्यामध्ये मी खसखस ठेवले. खसखस बाहेर ठेवली ना खराब होते. आणि हा आहे तो मोहरीची डाळ ठेवली आहे, कारण काय होतं लोणच्याची मोहरीची डाळ माझ्याकडे जास्त झालेली, मग ती खराब होईल म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवले. हे आलं लिंबाचा रस आहे, कधीतरी आम्हाला पोट बिघडलं काय झालं तर लागतो म्हणून आलं लिंबाचा रस ठेवलाय. हे आगळ आहे, आपण सोलकडीला जे वापरतो, सरबत पण करू शकतो कोकमचं. शक्यतो मी पाणी त्यांनी फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण आमच्याकडे कोण पीत पण नाही ते पाणी फ्रीजमधलं. आता मी वरच्या कप्प्यामध्ये ना प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आणि दूध मसाला, केशर असं सगळं ठेवलेलं आहे. एका ठिकाणी ठेवले की पटकन आपल्याला सापडतं ना. आता वरच्या साईडला मी दूध, पनीर, चीज सगळं वरच्या साईडला ठेवते मी. ह्याच्यात मी बटर ठेवलंय, काचेच्या ह्याच्यातच ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये दोन्ही बटेत एक चिली फ्लेक्स आणि ओरिगानो ठेवलेलं आहे. आणि
आणि हे इसेन्स ठेवलेत मी आणि कलर. 1 नंबरच्या कप्प्यामध्ये आमच्याकडे दही खूप लागतं, त्यामुळे ह्याच्यात मी दही आहे. शक्यतो झाकून ठेवायचं कुठलंही फ्रीजमध्ये ठेवताना. ह्याच्यात साय आहे दुधावरची काढलेली. हे मी 4 ते 5 दिवसांनी एकदा करते, त्याचं लोणी काढते. आणि हे असे छोटे छोटे मी आणलेत, त्याच्यामध्ये मी भाज्या काढून ठेवते. आता ह्याच्यामध्ये काय बघूया आपण. ह्याच्यामध्ये खोबऱ्याची चटणी आहे. आता रोजची आपण भाजी करतो, मग त्यातलं थोडं तरी आपल्याकडे उरतंच ते. मग ते कशात काढून ठेवायचं, तर मी असे एक छोटे बाऊल आणलेत. ते त्याला झाकण असल्यामुळे त्यात छान राहते. ह्यात ना मी वांग्याचा मसाला करून ठेवला आहे. हा ना एक 10-12 दिवस तर टिकतो. पटकन कोणतरी आलं ना तर मग मला करायला बरं पडतं. हा मसाला ना कोणती पण आपण रसभाजी केली ना त्यामध्ये घातला तरी चालतो. हे मी फ्रीजमध्ये ना आपल्या कार्पेट असतं ना ते घातलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, काच खराब होत नाही आणि काही जरी सांडलं ना पटकन पुसलं जातं त्याच्यावर. खालच्या कप्प्यात मी फुलं ठेवले, ती बेल फुलं जास्तची झाली म्हणून ठेवते, नाही तर रोजची ताजीच आणतो काढून आम्ही. ह्याच्यात टॅमॅटो आहेत, छान राहतात बघा. ह्या अशा पिशव्या मी मेशोवरनं मागवल्या त्या. आणि असे टॅमॅटो त्याच्यात धुवून स्वच्छ ठेवलेले आहेत. छान. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर नक्की मागवा मेशोवरनं. 183 रुपयाला 10 पिशव्या आहेत, खूप स्वस्त आहेत. ह्यात गाजर आहे, पिशवीवरती चित्र असल्यामुळे लगेच ओळखतं भाजी कशात काय आहे. मटारची पिशवी आहे ही. फ्लावर आहे, फ्लावर नाही आहे म्हणून मी धोडका ठेवला याच्यामध्ये. हे ढबू मिरची. असं छान आहे त्या पिशव्या, मला तर आवडल्या. आता खालच्या ट्रेमध्ये बघू. हे बघा, ह्यात बारीक रवा ठेवलाय, मैदा ठेवलाय, कॉर्नफ्लावर, मटकी, मध्यम रवा आणि शेंगदाणे असं ठेवलेलं आहे. कारण हे खराब होतं बाहेर ठेवलं की, या हवेला ना लगेच खराब होतं. बघा जागा राहिली. आता इथं मी दूध पण ठेवते आणि इथं खाली लोणचे पण ठेवले, मग अशी सांगायचं विसरले मी तुम्हाला. आणि आपल्याला बघा किती फ्रीज नीटनेटका दिसतोय ना. अगदी त्याचा खूप फायदा होतो आपल्याला. हवी ती वस्तू अगदी आपल्याला पटकन मिळते आणि वेळ पण वाचतो आपला. फ्रीज टापटीप दिसतो आणि भाज्या फळं जास्त दिवस टिकतात. त्यामुळे स्वयंपाक करताना अगदी खूप आपल्याला सोयीस्कर होतं. असं मिरची आणि त्याचे देठ काढून कोथिंबीर असं धुवून ठेवलं ना की खूप दिवस छान टिकतात बरं का. तुम्ही करून बघा. आणि धुवून पुसून वाळवून ठेवायचं. आता वरच्या डोअरला बघूया आपण. वरच्या ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं आहे ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये मी आंब्याचा रस काढून ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये 2 ह्याच्यामध्ये इथं मसाले ठेवलेत मी सगळे वरच्या इथं. ह्याला पण डब्या आणायचे आहेत मला. तुम्हाला काय आयडिया असेल तर सांगा मला. हे मी पूर्वी आणले होते पण हे प्लॅस्टिकचे आहे म्हणून मी आता यूज करत नाही आहे. तुम्हाला काय आयडिया असेल तर सांगा मला. तुम्हाला आवडली का माझ्या फ्रीजची टूर? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काय आयडिया असेल तर मला नक्की कळवा. चला बाय.